विद्यार्थी मित्रांनो, आजचा फायलम म्हटलं की मला एकच डायलॉग आठवतो, तो म्हणजे तेरे पास दिल भी नहीं है और दिमाग भी नहीं है। मग या फायलम मधले जे ॲनिमल होतं यांच्याकडे दिल म्हणजेच हार्ट पण नाहीये आणि दिमाग म्हणजे ब्रेन पण नाहीये। मग हा जो फायलम आहे, या फायलम मधील ॲनिमल बाकीच्या गोष्टी कशा करत असतील? सेकंड वन, या ॲनिमल मधला जो एक असा ॲनिमल आहे जो त्याची बॉडी रिजनरेट करू शकतो। मग हा जो फायलम आहे तो नेमका कोणता आहे? वेलकम टू राजकुमार बांदल्स अकॅडमी। मी राजकुमार बांदल। तर विद्यार्थी मित्रांनो, मी आज बोलतोय तुम्हाला आपला आवडता फायलम इकायनोडर्मेटा अँड आय एम टॉकिंग अबाउट स्टारफिश। मग चला तर आपण हा फायलम शिकू। पण फायलम शिकण्याच्या अगोदर मी काही सूचना सांगतो, त्या ऐका। तुम्ही नोटबुकचं एक न्यू पेज घ्यायचं आणि या न्यू पेज वरती फायलम इकायनोडर्मेटा हेडिंग टाका। त्यानंतरून बोर्डाला आलेले क्वेश्चन होतं बघा, याला बोर्डाला 2 क्वेश्चन विचारले आहेत आणि नीटला क्वेश्चन विचारले आहेत। आणि लेक्चरच्या शेवटी मी नोट्सचे फोटो टाकलेले आहेत। तर व्हिडिओ पॉज करायचा आणि त्या नोट्स ज्या त्या तुम्ही काय करायच्या, लिहून घ्यायचा। ठीक आहे, तर आता टाइमपास न करता आपण आपला फायलम जो आहे तो स्टार्ट करू। अगोदर जाऊ बोर्डाच्या प्रश्नांकडे। तर काय विचारले बघा, आन्सर द फॉलोइंग सब क्वेश्चन ॲज पर गिवन इन्स्ट्रक्शन। मार्च 2019 ला विचारलाय। इथे एक डायग्राम काढलेली आहे आणि विचारलंय की नेम द लोकोमेंटरी ऑर्गन ऑफ द एनिमल शोन इन द अबो फिगर। आता बोर्डाला समजून घेऊ। बोर्डाने काय केलंय, इथे डायग्राम दिली म्हणजे तुम्हाला ओळखायचंय की हा एनिमल कोणता आहे। ओके, त्यानंतर सेकंड तो कोणत्या फायलम मधला आहे आणि त्या फायलम मधला हा जो एनिमल आहे तो त्याचे लोकोमेशन कशाने करत असतात, तर याचं उत्तर आपल्याला शोधायचे। त्यानंतर बोर्डाला प्रश्न विचारलेला आहे मार्च 2023 म्हणजे गेल्या वर्षी विचारलाय 3 मार्कला। कॉकरोच, फ्रॉग, स्पॅरो, स्टारफिश फ्रॉम दिस एनिमल which can regenerate its broken body parts। मग एवढे एनिमल दिले, त्यातला कोणता एनिमल त्याचे ब्रोकन बॉडी पार्ट्स पुन्हा एकदा रिजनरेट करू शकतो? हा एक 3 मार्काला क्वेश्चन विचारलाय। तर चला आपण सुरू करूया आपला फायलम इकायनोडर्मेटा। आता काही जण इकिनोडर्मेटा म्हणतील, डझंट मॅटर, काय टेन्शन घेऊ नका, ज्याच्या त्याच्या प्रोनाउन्सिएशन नुसार तो प्रोनाउन्स करतोय। तर हा आहे इकायनोडर्मेटा। आता बघा, इकायनोडर्मेटा याच्या नावापासून आपल्याला काय करायची, सुरुवात करायची आणि एक 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 काय करायचंय, पॉइंट आपल्याला गोळा करायचा आहे। ठीक आहे, चलो आता इकायनो काय असेल? इकायनोचं मिनिंग काय असेल? तर बघा, हा जो इकायनो वर्ड आहे, इकायनो वर्ड याचं जे मिनिंग आहे ना, इकायनो वर्डचं याचं मिनिंग आहे स्पाइन्स। आता स्पाइन्स म्हणजे काय? काटे। स्पाइन्स आपल्याला माहिती आहे ना, काटे। आणि डर्मॅटा याचा मिनिंग आहे स्किन। आता हा जो डर्मा हा वर्ड आहे ना, तुम्ही डेली लाईफ मध्ये पाहिलं असेल की समजा तुम्हाला स्किन से रिलेटेड कोणता डिसीज असेल तर त्या डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन चेक करा आणि त्या प्रिस्क्रिप्शन वरती लिहिलेलं असेल XYZ डॉक्टर डर्मॅटोलॉजिस्ट असं लिहिलेलं असतं। किंवा आपण बघा, थंडा डर्मिकूल्स आहे, ही जी ऍडव्हर्टाइजमेंट येते ना, ती डर्मिकूल म्हणजे आपल्या स्किन वरती झालेल्या ज्या छोट्याल्या पुळ्या त्या गायब करण्यासाठी यूज करतो। म्हणून डर्मा म्हणजेच काय, स्किन, आणि म्हणून स्पाइन। मग आता बघा, पहिला पॉइंट तर माझा एक तयार झाला, फायलम इकायनोडर्मेटा। जर का कॅरेक्टर असं विचारलं तर पहिला पॉइंट मी लिहिणार आहे काय, देअर स्किन हॅव स्पाइन्स। त्यांच्या स्किन वरती काय येतं, स्पाइन्स होतं, काटे येतात। ठीक आहे, आता आपण ह्या फायलम मधला एक ॲनिमल घेऊ, तो आहे स्टारफिश। ओके, चलो स्टारफिश बघू। स्टारफिश, आता स्टारफिश म्हटलं की मला एक लहानपणीचे ऍक्टिव्हिटी आठवते की आपण म्हणायचो की हा जो असा आकार आहे ना, तो पेन न उचलता बनवून दाखव, हे का नाही? तो असा बनवायचो आपण, या असा काहीतरी, मला आता नाही यायचा पण आपण त्यावेळेस बनवायचो। एनिवे, आता हा जो आहे तो आपला आहे स्टारफिश। ठीक आहे, कलर डायग्राम तुम्हाला दिसेलच। तर हा आहे स्टारफिश। त्यानंतर हे जे स्टारफिश आहे ना, हे दिसत आहेत का तुम्हाला? हा पार्ट, हा आणि हा। ठीक आहे, तर
हे जे आहेत ना स्टारफिशचे, हे आहेत आपले ट्यूब फिट. काय येतं? ट्यूब फिट. म्हणजे थोडक्यात त्याचे पाय येतं. काय येतं? पाय येतं. समजून घ्या, ट्यूब फिट. मग आता मला सांगा, हा लोकोमोशनसाठी म्हणजे हालचाल करण्यासाठी कोणता ऑर्गन वापरत असणार आहे? तर हा आपला ट्यूब फिट वाला ऑर्गन काय करत असणार आहे? तो वापरत असणार आहे. आणि हे जे आहे ना, हे दिसतंय एकदम मधोमध, हे आहे आपल्या स्टारफिशचं माउथ. काय? माउथ. आता स्टारफिश बघा, स्टारफिश बद्दल आणखीन एक सांगतो की बघा, एक डायग्राम होती आणि त्या डायग्राम मध्ये मी काय सांगितलं की हे सारे जे दिसतात असे पाण्यासारखे, त्यांना मी काय नाव दिले? ट्यूब फिट. त्यानंतर ह्याच्या मधोमध हे काय आहे? तर हे हा रिजन, हा काय? स्टारफिशचं माउथ आहे. आता हा जो स्टारफिश आहे ना, या स्टारफिश मध्ये एक स्पेशल व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे. नीट ऐका बरं का, परत विसरतात. मोबाईल थोडस जवळ घ्यायचंय आणि झोपायचं नाही कुणी. तर काय सांगितलंय की स्टारफिश आहे, ट्यूब फिट झालं म्हणजे हा मुवमेंट करतो, याने हे असे मुवमेंट करतोय. हे जे आहेत, आता बघा तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल, त्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही बघितलं तर स्टारफिश असा मुवमेंट करतोय. आणि ती जी मुवमेंट आहे ती स्टारफिश कोणाच्या मदतीने करणार आहे? ट्यूब फिटच्या. मग बोर्डाचा पहिला क्वेश्चन क्लिअर झाला की डायग्राम मधला अॅनिमल कोणता आहे? स्टारफिश. अर्धा मार्क. आणि अर्ध्या मार्काला काय विचारलं होतं की तू लोकोमोशन कशाने करणार आहे? तर त्याचं उत्तर असणार आहे ट्यूब फिटने. क्लिअर झालं? एक क्वेश्चन. आता हा माउथ आहे आणि मी काय सांगितलं, स्टारफिश मध्ये ना एक स्पेशल व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे. आणि ती व्हॅस्क्युलर सिस्टीम कोणती आहे? तर तिचं नाव आहे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. आता वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम म्हटलं की ध्यानात ठेवायचं आहे स्टारफिश. ठीक आहे. आता वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम काय आहे ते तुम्हाला 11th ला गेल्यानंतर समजणार आहे. त्याच्यामध्ये एवढे काय अवघड नाहीये, पण समजून घ्या की एक वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे. म्हणजे एक्सक्रीशन जो आहे तो एक्सक्रीशन करत नाही. स्टारफिशला एक्सक्रीशन करत नाही, तो एक्सक्रिटरी ऑर्गन नाही. आय मीन एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे ती ऍबसेंट आहे, पण तो एक्सक्रीशन करतो. कशाच्या मदतीने? तर वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीमच्या मदतीने. ठीक आहे. आता समजा काय झालं की स्टारफिश चाललाय आपला, ट्यूब फिटने लोकोमोशन करतोय आणि कुणीतरी अटॅक केला स्टारफिश वरती आणि फाईट झाली, जबरदस्त फाईट झाली. हा इथून कट झाला, त्याचा एक जो ट्यूब फिट आहे तो काय झाला? कट झाला. आता कट झाल्यानंतर स्टारफिश कडे एक स्पेशल ॲबिलिटी कोणती आहे की तो त्याचा जो ट्यूब फिट आहे तो पुन्हा एकदा काय करू शकतो? रिजनरेट. म्हणजे आपण स्टारफिश बद्दल काय काय सांगितलं बघा की याच्याकडे ट्यूब फिट आहे. चला मला सांगा कशासाठी रे? लोकोमोशन. आता काही जण म्हणतात लोकोमोशन म्हणजे काय? लोकोमोशन म्हणजे हालचाल. त्यानंतर वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, कशात मदत करते? तर एक्सक्रीशन मध्ये. एक्सक्रीशन. आता एक्सक्रीशन माहिती आहे ना? एक्सक्रीशन म्हणजे आपल्या बॉडी मधलं अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर टाकून देणारी जी सिस्टीम आहे तिला आपण एक्सक्रिटरी सिस्टीम म्हणतो. फॉर एक्झाम्पल किडनी आहे, स्वेटिंग आहे, याच्या थ्रू आपण काय करतो? अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल जी बॉडी मधलं ते युरिनच्या फॉर्मॅटमध्ये बॉडीच्या बाहेर टाकून देतो. तर हे झालं एक्सक्रीशन. त्यानंतर माउथ आहे. आता माउथ व्हेंट्रल साईडला आहे. व्हेंट्रल म्हणजे पुढच्या बाजूला आहे. ह्युमन बीइंगचं माउथ कसं फ्रंट बाजूला आहे त्या टाइप मध्ये माउथ पण त्याचं काय आहे? व्हेंट्रल साईडला. दुसरं काय सांगितलं, याचा ट्यूब फिट कट झाला म्हणजे त्याच्याकडे काय आहे? रिजनरेटिव्ह ॲबिलिटी. रिजनरेटिव्ह ॲबिलिटी. बघा आता आपण आहे ना एक रिजनरेटिव्ह ॲबिलिटी मधला एक आणखीन एक ॲनिमल आहे, तो सर्वांना माहिती आहे. तुम्हाला कोणता आहे तो मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं. बघा एक आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये तो ॲनिमल विषयी बघितलं होतं, त्याचं नाव मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. तर हा आपला झाला स्टारफिश. इथं नाव देतो मी. ही डायग्राम कशाची आहे? स्टारफिशची. आता बघा हा जो स्टारफिश आहे तो एखाद्या ॲस्टर सारखा आहे, म्हणून यालाच आणखीन एक नाव आहे ते म्हणजे ॲस्टेरिज. काय? ॲस्टेरिज. राहील लक्षात? तर हे झालं आपला स्टारफिश. चला आता आपल्याला पॉइंट बनवायचे ना, कारण पेपर मध्ये तुम्हाला लिहावं लागणार आहे. स्टारफिश दिसला बघा माझ्यासमोर, डोळ्यासमोर इमेज आहे स्टारफिश. लगेच माउथ आहे आणि एक नाव दिलं होतं ट्यूब फिट. काय करतो रे ट्यूब फिटने? लोकोमोशन. त्याच्यामध्ये एक सिस्टीम दिली होती मी,
ती अशी व्हाईट कलरने काढलेली, तिला नाव काय होतं, वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. हेल्प कशामध्ये करते, एक्सक्रिशन मध्ये, राईट. आणि मी सांगितलं होतं फाईट झाली मस्तपैकी, एखादा पार्ट कट झाला तर त्याला काय म्हणणार, रिजेनरेटिव्ह, म्हणजे ज्याच्याकडे रिजेनरेटिव्ह ॲबिलिटी. आता मला सांगा स्टारफिश नेमकं जो आहे ना तो राहत कुठं असेल, राहण्याचं ठिकाण तर असेल ना, स्टारफिश कुठेतरी राहत असेल ना. तर स्टारफिश जो आहे ना म्हणजेच फायलम इकायनोडर्मॅटा मधले जेवढे काय ॲनिमल येतं हे सर्व ॲनिमल फक्त आणि फक्त मराईन वॉटर मध्येच राहतात. अगेन आय रिपीट, फायलम इकायनोडर्मॅटा मधले जेवढे काय ॲनिमल येतं ते फक्त आणि फक्त मराईन वॉटर मध्येच राहतात. मग आपण काय सांगणार बघा, आपण ह्याला वरती जाऊ, ह्याला वरती जाऊन देऊ. स्टारफिश वरून मला एक पॉइंट आठवला, हा भाऊ कुठे राहतोय, तर मराईन वॉटर मध्येच, फक्त आणि फक्त कुठे राहतो रे, मराईन वॉटर, बाकी कुठेही सापडणार नाही. म्हणजे फक्त आणि फक्त ओशियन मध्येच सापडतो हा, रिव्हर मध्ये वगैरे सापडणार नाही. त्यानंतर स्टारफिश जो आहे, स्टारफिशचा एक फोटो आला असेल तुमच्या स्क्रीनवरती, तर त्या फोटोमध्ये बघा हा जो स्टारफिश आहे याच्या बॉडीवरती पण असे स्पाइन्स येतात, म्हणजे उंचवट येतं, स्पाइन्स येतं. याचा अर्थ स्टारफिश पण आपला काय आहे, तर फायलम इकायनोडर्मॅटा आहे. कारण फायलम इकायनोडर्मॅटा म्हणलं की असं समजून घ्यायचं की एक ऑर्गॅनिझम आणि त्याच्या बॉडीवरती स्पाइन्स येतात, दॅट्स इट. आता दुसरी गोष्ट, लोकोमोशनचा क्लिअर तयार झाला. तर हा जो स्टारफिश आहे ह्याला परत एकदा बघा, हा स्टारफिश, परत एकदा बघा स्टारफिश. मला सांगा याची इक्वल सेगमेंटेशन असेल काय, नाहीये. म्हणून हा कसा आहे, नॉन सेगमेंटेड, नॉन सेगमेंटेड. क्लिअर. आता महत्वाचा विषय सिमेट्री. आणि सिमेट्री बद्दल स्टारफिश बघा, मी सांगितलं ना हा जो स्टारफिश आहे ना हा बोर्डाला खूप आवडतो, याच्यावरती कंटिन्यू प्रश्न असतो आणि नीट साठी हा खूप इम्पॉर्टंट आहे. का, तर बघा स्टारफिश ज्या वेळेस लार्वल स्टेजला असतो, काय असतो, लार्वल स्टेज. मी वरती घेतो याला, स्टारफिश कोणती स्टेज म्हणलो मी, लार्वल. तर हा ज्या वेळेस लार्वल स्टेज मध्ये असतो, लार्वल स्टेज, त्यावेळेस याला सिमेट्री जी असते ती असते बायलॅटरल सिमेट्री. पण ज्या वेळेस हा अडल्ट होतो त्यावेळेस हा असणार आहे, याला असणार आहे रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री म्हणजेच काय सांगितलं मी की जो स्टारफिश आहे किंवा फायलम इकायनोडर्मॅटा मधले जेवढे काय ॲनिमल येतात हे ज्या वेळेस लार्वल स्टेज मध्ये असतात त्यावेळेस त्यांची जी सिमेट्री आहे ती बायलॅटरल असते. बट अडल्ट झाला की त्याची सिमेट्री बनते रॅडियल, इक्वल वॉल मध्ये आपण त्याला काय करू शकतो, कट करू शकतो. तर हा झाला आपला फायलम इकायनोडर्मॅटा. आता बघा मी एक इथं सांगताना एक गोष्ट सांगितली काय की हा याच्यामध्ये लार्वल स्टेज पण आहे आणि अडल्ट स्टेज पण आहे. मग एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची डेव्हलपमेंट म्हणजेच वाढ जर का लार्वल स्टेज सुरुवातीला लार्वल स्टेज आणि त्यानंतरून डायरेक्ट अडल्ट मध्ये कन्व्हर्जन होत असेल तर त्याला म्हणायचं इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. बघा मी काय सांगितलं, नवीन आहे, एकदम नवीन आहे. काय सांगितलं की इनडायरेक्ट डेव्हलपमेंट, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. आता हे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट काय आहे बघा, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट काय आहे की एखादा ऑर्गॅनिझम त्याचा कन्व्हर्जन लार्वा टू अडल्ट असे जर का ग्रोथ झाली तर याला आपण काय म्हणायचं, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. राहील लक्षामध्ये, राहील नक्की. आणि आता सुरुवातीचा डायलॉग आपण मुलींना बऱ्याचशा वेळा म्हणतो, मुलींनी वाईट म्हणू नका किंवा कधी कधीच म्हणतो, मुलं पण तसे असतात की तेरे पास दिल भी नाहीये और दिमाग भी नाहीये, राईट. आता दिल भी नाहीये म्हणजे यांच्याकडे हार्ट पण नाहीये आणि दुसरी गोष्ट ब्रेनलेस आहे, म्हणजे ब्रेनच नाहीये. त्यांची जी नर्वस सिस्टीम आहे ती एकदम सिंपल आहे, त्यांच्याकडे ब्रेन अजिबात नाहीये. एक्सक्रिटरी सिस्टीम ऍबसेंट. चलो बताओ बताओ बताओ. आता एक्सक्रिटरी सिस्टीम ऍबसेंट आहे तर हे एक्सक्रिशन कुणाच्या माध्यमातून करतो, आठवा लवकर. कोणता रे, एक सिस्टीम आहे, एक सिस्टीम जी आपल्याला गरजेची आहे. कोणती आहे,
वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. क्लिअर. चलो आता पॉइंट बघू. हॅबिट आणि हॅबिटाट. पण याच्या अगोदर आपण या फायलम इकायनोडर्माटाचे पॉइंट्स बघू आणि त्यानंतर बघू एक्झाम्पल्स. पहिला आहे स्टारफिश, सी अर्चिन, सी ककुंबर आणि त्यानंतर आहे ब्रिटल स्टार, अँटीडॉन. हे 5 एक्झाम्पल येतात तुमच्या स्क्रीन समोर. तुमच्या पुढे बघा आता स्टारफिश आला, त्यानंतर बाकीचे सर्व अॅनिमल्स आलेले आहेत. स्टारफिश, सी ककुंबर, सी अर्चिन, त्यानंतर ब्रिटल स्टार, अँटीडॉन. क्लिअर आहे. तर हे त्याचे काय येतं एक्झाम्पल. चलो पहिला हॅबिट आणि हॅबिटाट. काय सांगितलं मी बताव. फक्त आणि फक्त ओनली इन मराईन वॉटर. फक्त आणि फक्त कशामध्ये राहणार आहे मराईन. आता काही जण मरीन पण म्हणतात. मरीन बरोबर आहे, मराईन म्हणा नाही तर मरीन वॉटर. ठीक आहे, आपण पण मरीनच वॉटर म्हणूया कारण तेच बरोबर प्रोनाउन्सिएशन आहे. मरीन वॉटर मध्ये राहतो. सिमेट्री. चला सांगा लार्वा मध्ये असल्यानंतर कोणते लार्वाला बायलॅटरल. बायलॅटरल. ओके बायलॅटरल. त्यानंतर अडल्ट. अडल्ट मध्ये कोणती सांगा रे. कोणती रॅडियल. सो अडल्ट मध्ये असणार आहे रॅडियल सिमेट्री. पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट क्लिअर. चलो तिसरा जर्म लेअर. हा बघा ह्या ॲनिमल व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत आणि व्यवस्थित डेव्हलप झालेले आहेत याचा अर्थ याच्यामध्ये 3 लेअर असणार म्हणून हे काय असणार आहे ट्रिप्लोब्लास्टिक. चला मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता ट्रिप्लोब्लास्टिक आहे म्हणल्यानंतर जर्म लेअर 3 होता. मग कोणती रे. याचा अर्थ यांच्यामध्ये एक्टोडर्म पण प्रेझेंट आहे, मेझोडर्म पण प्रेझेंट आहे आणि एंडोडर्म पण काय प्रेझेंट आहे आणि म्हणून यांना आपण म्हणणार आहे ट्रिप्लोब्लास्टिक. चलो बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे ट्रूसिलोम आणि मग जर का ट्रूसिलोम असेल तर याला आपण काय म्हणतो यूसिलोमेट. काय म्हणणार आहे तर यूसिलोमेट. यूसिलोमेट. त्यानंतर डायजेशन. ओके आता डायजेशन यांच्यामध्ये कंप्लीट डायजेशन आहे. काय कंप्लीट डायजेशन. कंप्लीट डायजेशन. चला आता परत एकदा पॉइंट रिवाइज करू. ते तिन्ही पण जर्म लेअर, ट्रिप्लोब्लास्टिक, त्यानंतर बॉडी कॅव्हिटी, यूसिलोमेट दॅट इज ट्रू कॅव्हिटी, डायजेशन कंप्लीट. क्लिअर. चलो आता आगे ब्लड सर्क्युलेशन. कोणतं आहे यांच्यामध्ये आहे ओपन ब्लड सर्क्युलेशन. काय ओपन ब्लड सर्क्युलेशन. आता रिप्रोडक्शन वरती यांच्यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारला जातो. नीटला एकदम महत्वाचं आहे. काय रिप्रोडक्शन मध्ये हे युनिसेक्सुअल येतं. काय येतं युनिसेक्सुअल. आता कुणी म्हणेल सर युनिसेक्सुअल काय असतं तर युनिसेक्सुअल म्हणजे मेलच्या बॉडीवरती मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असणार, फिमेलच्या बॉडीवरती फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असणार. त्यांना म्हणायचं युनिसेक्सुअल. आणि यांच्यामध्ये जे रिप्रोडक्शन होतं ते होतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणून काय युनिसेक्सुअल होतं आणि यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कोणतं सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता डेव्हलपमेंट. आता आठवा डेव्हलपमेंट. लार्वा कडून कुठे जातो अडल्ट कडे आणि मग लार्वा टू अडल्ट आहे म्हणून याची डेव्हलपमेंट कशी आहे इनडायरेक्ट. काय इनडायरेक्ट. आणि एक्झाम्पल आपला स्टारफिश, सी ककुंबर, सी अर्चिन, ब्रिटल स्टार आणि अँटीडॉन. पण यांना जसं बघा मी काय सांगितलं आपला स्टारफिश आहे याला काहीतरी नावं दिलेत ना ॲस्टेरिज. तसंच आपल्या ह्या ॲनिमलला पण काही वेगळे नावं दिलेत ते आपण बघू. काय दिलंय ॲस्टेरियाज. तर हा आहे आपला स्टारफिश. काय स्टारफिश. त्यानंतर इकिनस. आता बघा लक्षात ठेवायचा इकिनस. इकी किंवा इकायनस. ठीक आहे. इकायनस म्हणजे काय तर सी अर्चिन. काय सी अर्चिन. सी अर्चिनची डायग्राम बघा. तो वरती वरती असे खूप मोठे पाईन एक बॉल आहे त्याच्यावरती स्पाइन असलेली ती त्याची डायग्राम आहे. आता ओफियुरा. ओफियुरा याला म्हणायचं आपण ब्रिटल स्टार. काय म्हणायचं ब्रिटल स्टार. आणि शेवटचा अँटीडॉन याला म्हणायचं सी लिली. याला काय म्हणणार आता सी लिली. आता नीट साठी हे खूप महत्वाचे बघा. ॲस्टेरियस म्हणजे ॲस्टर सारखा आपला स्टारफिश म्हणून स्टारफिश. इकिनस सी अर्चिन. इकिनस सी अर्चिन. इकायनस सी अर्चिन. त्यानंतर ऑफियुरा
ऑफ युअर ब्रिटल स्टार आणि अँटीडॉनचं सी लिली म्हणजे समुद्रातली लिली आणि तीच डॉन आहे म्हणून सी लिली अँटीडॉन. क्लिअर आहे. आता या प्रश्नाकडे 2023 का आलेले 3 मार्काला क्वेश्चन विचारला. याचा आपण काय करू उत्तर तयार करू. बघा काय क्वेश्चन आहे की कॉकरोच, फ्रॉग, स्पॅरो, स्टारफिश फ्रॉम दिस एनिमल विच कॅन रिजनरेट इट्स बॉडी पार्ट्स. तर त्याचं उत्तर असणार आहे स्टारफिश आणि हे स्टारफिश लिहिण्यासाठी तुम्हाला असणार आहे 1 मार्क. मी पेनचा कलर चेंज करतो. 1 मार्काला हे सगळ्यात महत्वाचं स्टारफिश आहे. त्यानंतर पहिला पॉइंट काय लिहिणार बिकॉज पहिला starfish is known for its ability to regenerate its broken body part. मग काय लिहिणार आपण सेकंड because starfish is known for regenerate its body parts. आता बघा हे झालंय कॉमन की स्टारफिश कडे मी काय म्हणतोय की याच्याकडे एक रिजनरेट करण्याची काय कॅपेबिलिटी आहे. पण मग नेमकं कशामुळं तर त्याचं कारण असं आहे की आपला जो स्टारफिश आहे ना याच्याकडे डिसेंट्रलाइज नर्वस सिस्टीम आहे. कोणती आहे डिसेंट्रलाइज नर्वस सिस्टीम. ठीक आहे. आणि हे डिसेंट्रलाइज नर्वस सिस्टीम असल्यामुळं त्याच्याकडे एक स्पेशल वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे आणि या वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीममुळेच तो त्याचे जे आर्म्स होतं किंवा जो बॉडी पार्ट आहे जो ब्रोक झालेला आहे तो काय करू शकतो रिजनरेट करू शकतो. म्हणून आपण काय म्हणणार बिकॉज सेकंड इट हॅज म्हणजे आपला इट हॅज डिसेंट्रलाइज nervous system and water vascular system with the help of this starfish can regrow its broken body parts. आता हे जे वाक्य आहे ना याला परत एकदा 1 मार्क आहे. का कारण हे महत्वाचं आहे. मग बघा स्टारफिश रिजनरेट का करू शकतो त्याचं कारण याच्याकडे डिसेंट्रलाइज नर्वस सिस्टीम आहे आणि वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे आणि ह्या दोघांच्या मदतीने स्टारफिश काय करू शकतो त्याचे जे ब्रोकन बॉडी पार्ट्स आहेत त्यांना रिग्रो करू शकतो. त्यामुळं त्याच्याकडे रिजनरेटिव्हची ॲबिलिटी आहे. आता थर्ड बघा ऑप्शन कडे जाऊत आपण. हे ऑप्शन म्हणजे बाकीच्या एनिमल कडे जाऊ त्याच्यावरून आपण थर्ड पॉइंट बनवतो. काय दिलाय थर्ड पॉइंट की कॉकरोच. आता बघा कॉकरोच जो आहे हा रिजनरेशन करू शकतो का तर एकदम थोड्याशा प्रमाणात. त्याचे जे अँटिना हे अँटिना म्हणजे त्याचे जे अँटेनी आहेत ते काय करू शकतो तो रिजनरेट करू शकतो. फ्रॉग जो आहे तो एकदम थोड्या प्रमाणात त्याचे जे लिम्स काय करू शकतो रिजनरेट करू शकतो. स्पॅरो अजिबात नाही रिजनरेट होऊ शकत नाही आणि त्यामुळे उत्तर आपलं काय आहे स्टारफिश. मग आता ह्याचं उत्तर लिहायचंय. पहिल्यांदा काय लिहिणार की उत्तर डायरेक्ट येणार स्टारफिश. त्यानंतर सेकंड काय लिहिणार स्टारफिश हॅज ए स्पेशल ॲबिलिटी टू रिजनरेट इट्स ब्रोकन बॉडी पार्ट्स. थर्ड वन काय रिझन काय बिकॉज स्टारफिश हॅज ए डिसेंट्रलाइज नर्वस सिस्टीम अँड स्पेशल वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. विथ द हेल्प ऑफ दिस स्टारफिश कॅन रिग्रो इट्स बॉडी पार्ट. आणि थर्ड पॉइंट काय लिहिणार मग त्याच्यामध्ये कॉकरोच हॅज ए less regenerative ability. It means it can regenerate its antennae as like cockroach. Frog also regenerate its
limbs, but as compared to starfish, they have a less regenerative ability, and therefore starfish has a great ability to regenerate its body part. तर असं उत्तर लिहायचंय. शेवटी नोट्स मध्ये पण मी दिलेले. आता पॉइंट कसं तयार करणार बघा. स्टारफिश क्लिअर. पहिला पॉइंट तर फेकायचा आहे. कोणता? की एक स्पेशल ॲबिलिटी आहे. आणि का? सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे. कशी आहे? डिसेंट्रलाइज. आणि मी सांगितलं होतं ते वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. ठीक आहे, राहील लक्षात. बाकी समाप्त. चलो आता नीटचे क्वेश्चन कडे जाऊ. आता पळायचं नाही, लेक्चर संपलं म्हणून. नीटचे क्वेश्चन येतं तिथं लगेच टाकायचं नीट बेसिक आणि त्याच्यामध्ये हे क्वेश्चन लिहून घ्यायचे. तर काय विचारलाय नीटला प्रश्न? नीट 2023 ला गेल्या वर्षी म्हणजे विचारलेला आहे. काय विचारलंय बघा. आता ह्यातला ओळखीचा आपल्याला ॲस्टेरियस. मला सांगा, स्टारफिश मी सांगितलं होतं की नाही ॲस्टेरॉइड सारखा दिसतोय, आणि म्हणून ह्याचं काय येणार आहे? ॲस्टेरॉइड स्टारफिश. आणि मग स्टारफिश मध्ये आपण एक स्पेशल व्हॅस्क्युलर सिस्टीम शिकलो. ती कोणती आहे? वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. त्यामुळे नीट 2023 ला 2 ची जोडी कशाला येणार आहे? 1 ला. ठीक आहे. पुढची बघा आता. रीड द फॉलोइंग. नीट 2021 ला असा प्रश्न, मस्त प्रश्न विचारला. मेटाजेनेसिस इज ऑब्झर्व इन हेल्मिंथस. आपल्याला पुढचा फायलम आहे त्यावेळेस हे वाक्य परत बघू. आता इकायनोडर्म्स आर ट्रिप्लोब्लास्टिक. हे आहेत का ट्रिप्लोब्लास्टिक? आठवा मी सांगितलं होतं डेव्हलप होता. 3 लेयर होता, एक्टो, एंडो आणि मेझो लिहिलं होतं ना. म्हणजे हे बरोबर आहे बरं का. अँड सिलोमेट आहे. हा बरोबर आहे ना. मग युसिलोमेट आहे म्हणजे ट्रू कॅव्हिटी बॉडी आहे ना त्यांच्याकडे. पुढं आता हे येलो कलरचं फक्त बघू का. काय की वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ इकायनोडर्म्स. बस का भाई? म्हणजे बरोबर. म्हणजे सेंटेन्स बी आणि ई काय एकदम बरोबर आहे. त्याच्यावरूनच तुम्हाला नीट 2023 ला उत्तर निघून जात होतं. सॉरी 21 ला. आता नीट 2020 ला विचारले प्लॅटिहेल्मिंथस, इकायनोडर्म्स, त्यानंतर हेमिकॉर्डेट्स आणि एव्हज. आपण शिकतोय कोणता? इकायनोडर्म्स. इकायनोडर्म्सचा जोडी बघूत. आता इथं काय दिलंय? सिलेंड्रिकल बॉडी नाहीये त्यांची, सिलेंड्रिकल नाहीये. वॉर्म ब्लडेडचा काही सवाल नाही. आणि डायरेक्ट डेव्हलपमेंट नाहीये, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. म्हणून बायलॅटरल सिमेट्री इन डायजेस्टिव्ह सिस्टीम नाही, रेडियल सिमेट्री विथ इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. म्हणून 2 ची जोडी माझी तर काय? 4. बघा अडल्ट मध्ये रेडियल सिमेट्री कुठे आहे? अडल्ट. आणि इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आता सांगायची गरज नाही ना. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे लार्वा टू अडल्ट होणार, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणायचं? इनडायरेक्ट डेव्हलपमेंट. चलो आता पुढचा आहे नीट 2020 ला 2 क्वेश्चन विचारले होते. लॉटरी लागली होती पोरांची. ग्रेगॅरियस मी सांगितलं होतं, ग्रेगॅरियस लोकुस्ट. म्हणून ग्रेगॅरियस ची काय रे? लोकुस्ट मी सांगितलं होतं ना ते किडे. त्यानंतर अडल्ट विथ रेडियल सिमेट्री, लार्वा विथ बायलॅटरल सिमेट्री. हे आताच बघितलं ना बाई. पण कोण आहे तो आपला? ॲस्टेरियस. आणि मग ॲस्टेरियस म्हणजेच आपला स्टारफिश. बाकीचे आपण काय शिकलेलो नाहीये, ते पुढे पुढे येत चलतील. नीट 2019 ला ऑफियुरा. कोणता आहे? ऑफियुरा. आणि हा जो ऑफियुरा आहे या हा कोणामध्ये? तर इकायनोडर्म्स. कशामध्ये? इकायनोडर्म्स. पिंटाडा आपल्या कशामध्ये? मोलुस्कामध्ये. तर हे 2 झाले. बाकीच्या जोड्या आपण काय करणार आहोत? आपण पुढं पाहणार आहोत. तर हे होते नीटचे क्वेश्चन. आता याच्या पुढं मी अटॅच केलेले आहेत नोट्स, पण त्याच्या अगोदर लक्षात ठेवायचं. आणि आपला हा जो ही जी बॅच आहे ती टोटली एक्झाम ओरिएंटेड आहे. त्यामुळेच काय मी म्हटलंय की आवर पॅटर्न इज एक्झाम पॅटर्न. आणि बघा आपण त्यामुळे बोर्डाचे क्वेश्चन देतोय आणि नीटची बेसिक बॅच आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा. तुम्हाला 11th आणि 12th ला खूप जास्त फायदा होईल. तर चलो आता 2 मिनिटात रिवाइज करू. चला इकायनोडर्म्स म्हणलं की माझ्याकडे मला एक आठवते स्टारफिश. आठवलं का रे? स्टारफिश. चला बघा तो वरचा आहे. मी काय सांगितलं तर ट्यूब फूड. काय करतो ते ट्यूब फूडने? काय करतो? लोकोमोशन. माउथ दिलेलं आहे राईट. त्याच्यामध्ये एक स्पेशल वॉटर सिस्टीम आहे. तिचं नाव काय आहे? वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. राहतो कुठं? फक्त आणि फक्त मराईन वॉटर मध्ये. रिप्रोडक्शन युनिसेक्सुअल आणि सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे. सेगमेंटेशन नाहीये. ओके. त्यानंतर आपण जर का पुढे बघितलं तर हॅबिट आणि हॅबिटॅट झालं सिमेट्री. बायलॅटरल लार्वा मध्ये, अडल्ट मध्ये रेडियल. क्लिअर. त्यानंतर ट्रिप्लोब्लास्टिक आहे, युसिलोमेट आहे म्हणजे ट्रू बॉडी कॅव्हिटी, त्यांच्यामध्ये
प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर हा होता आपला फायलम इकायनोडर्माटा. आणि पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची, इकायनो म्हणजे स्पाइन्स आणि डर्मा म्हणजे स्किन. यांच्या स्किन वरती काय येतं, स्पाइन्स येतं, त्यामुळे त्यांना आपण म्हणायचं इकायनोडर्माटा. समजलं? तर आता नोट्स तुम्ही जे आहेत व्हिडिओच्या नंतरून येणाऱ्या त्या नक्की पाहायच्या. लगेच लेक्चर इथं बंद करून जायचं नाहीये रील्स बघायला.